आज करत आहे मटण, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. 10-12 काजू, 2 छोटे कांदे, 2 मिरच्या, खसखस, सुका खोबरा हे सर्व मस्त तेलावर शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घेणार आहे. त्याच कढईमध्ये मग मी जो तेल राहिलेला होता त्याच्यावरच मटण घालून मटणसुद्धा थोडंसं असा शॅलो फ्राय करून घेणार आहे. आणि मग दही घेतलेली आहे, आला लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट मसाला, हळद, धणा पावडर, चवीनुसार मीठ घालून त्याची रेड पेस्ट करून घेणार आहे. जो तेल राहिलेला होता त्याच्यावरच मटण घालून मटणसुद्धा थोडंसं असा शॅलो फ्राय करून घेणार आहे. पेस्ट केलेलं आहेत आता त्या मटणावर मी घालून घेणार आहे रेड आणि व्हाईट. 2 चमचे गाईचं तूप घातलेलं आहे आणि बादशाह मटण मसाला घातलेला आहे. हे सर्व मस्त आता व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे तूप सुटेपर्यंत साईडनी. आणि झाकण देणार आहे 5 मिनिटासाठी. बघू शकताय मस्त आता साईडनी तूप सुटलेलं आहे. मटण तर लवकर शिजणार नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे. पाणी घालण्यासाठी मी काय केलेलं आहे, आला लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते मी घालून घेतलेलं आहे मटणमध्ये आता. आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर झाकण देऊन मी मटण पूर्णपणे शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही आहे, ही आता गावठी कोंबडा मी बनवते आहे, त्यासाठी ग्रेव्ही बनवलेली आहे. 1 किलो आहे चिकन, त्यामुळे त्याच्यासाठी 1 कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा. कांदा सॉफ्ट झाल्यावर त्याच्यामध्ये आला लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे, काळं वाटण घातलेलं आहे आणि तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये हळद, धणा पावडर, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ घालून झाल्यावर व्यवस्थित परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये मग मी चिकन घातलेलं आहे. चिकनसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर झाकण देऊन वाफेवर चिकन मस्त शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय गावठी चिकन पण किती मस्त झालेलं आहे, कलरसुद्धा चांगला आलेला आहे. एकीकडे मटणसुद्धा आपला रेडी होत आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. गॅस मी बंद करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त आता त्याला वरती तडीसुद्धा आलेली आहे. खाण्यासाठी तयार झालेलं आहे मस्त गरमागरम मटण. आज आहे चिल्ड्रन्स डे, त्यामुळे मुलांसाठी मी ब्राउनी केलेली आहे. आणि हे आहे असं जेवण, मटण, गावठी चिकन, त्यासोबत तांदळाची भाकरी. जेवण कसं वाटलं कमेंट करून सांगा.